नमस्कार मित्रांनो, गणपती म्हटलं की डेकोरेशनची लगबग तर आलीच. चला तर मग बघूया हिम पर्वतांचं गणपती डेकोरेशन. सर्वात आधी आपण हे पाईप्सचा यूज करून एक स्केलेटन क्रिएट करून या बेसवरती फळी ठेवून आपण त्याची मेजरमेंट करून घेतली आहे. नंतर ती काढून आपण गोणी लावून घेणार आहोत आणि गोणीवरती आपण व्हाईट सिमेंट लावलेला आहे आणि उरलेला भाग आपण कापून सिमेंटची लेयर लावत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की लेयर जास्त जाड नसावी, नाहीतर आपली गोणी हेवी होईल. हे जे पोर्स आहे त्या पोर्सला आपण व्हाईट कलरनी नंतर पेंट करू शकतो. हिम पर्वतरांगा आपण दोन प्रकारे बनवणार आहे. एक तर नॉर्मली जे कपड्यांचं बनवतो तो, आणि एक थर्माकॉलचा यूज करून. तर थर्माकॉलला आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि त्याला पिरॅमिडसारखं एकमेकांवर स्टॅक करून घ्यायचं आहे. या स्क्वेअर शेप थर्माकॉलला आपण एकमेकांवरती चिपकवण्यासाठी हॉट ग्लू गनचा यूज करणार आहे आणि ते अशा प्रकारे एकमेकांवरती स्टॅक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी बरेच पिरॅमिड्स क्रिएट करून घेतलेले. या पिरॅमिडवरती अनइव्हननेस आणण्यासाठी आपण टिश्यू पेपर, वॉटर आणि फेविकॉलचं एक मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. टिश्यू पेपरचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि 60:40च्या रेशिओमध्ये फेविकॉल आणि वॉटरचं मिक्सचर बनवायचं आहे आणि हे मिक्सचर आपण ह्या पिरॅमिडवरती लावायचं आहे अनइव्हनली. अशा प्रकारे आपण ते लावून घेतलेलं आहे. टिश्यू पेपरच्या ऐवजी आपण न्यूजपेपरचाही यूज करू शकतो. न्यूजपेपरमध्ये आपल्याला व्हाईट सिमेंट, फेविकॉल आणि पाण्याचा यूज करायचा आहे आणि सेम मिक्सचर क्रिएट करून तो पिरॅमिडवरती स्टिक करून घ्यायचा. व्हाईट सिमेंटचा यूज केल्यामुळे जो आपण मिक्सचर क्रिएट करणार आहे आणि पिरॅमिडवरती लावणार आहे तो एकदम इंटॅक्ट राहणार. अशा प्रकारे आपण जो मिक्सचर बनवला आहे तो पिरॅमिडवरती स्टिक करून घेणार आहे. तुम्ही टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर दोघांपैकी कशाचाही यूज करू शकता. त्यानंतर हायटेड हिम पर्वतांसाठी आपण कॉटनच्या कपड्याचा वापर करणार आहोत. तर सर्वात आधी आपण व्हाईट सिमेंट आणि पाण्याचा एक थिक मिक्सचर क्रिएट करून घ्यायचं आहे. जास्त पण वॉटरी नको आणि जास्त पण थिक नको, असं एक मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मिक्सचर क्रिएट करायचं आहे. आणि त्यानंतर व्हाईट कॉटनचा किंवा कुठलाही रुमाल तुम्ही घेऊ शकता आणि त्याला या मिक्सचरमध्ये डीप करा. इथे मी एका व्हाईट रुमालचा यूज करत आहे. हा व्हाईट रुमाल मी या मिक्सचरमध्ये टाकून त्याच्यातलं जे पण एक्सेस ऑफ वॉटर आहे ते काढून घेतलं आणि या रुमालला आपण जे अगोदर बघितलेले रॉड्स, त्या रॉड्सवरती आपल्याला जस्ट असे टाकून द्यायचे आणि ते रुमाल सुकू द्यायचे, जेणेकरून ते आपल्याला एका हिम पर्वतांचा आकार देईल. गोणीवरचं व्हाईट सिमेंट सुकल्यानंतर त्यावर आपण व्हाईट आणि ब्ल्यू कलर स्प्रे करून घ्यायचा आहे. कलर स्प्रे करत असताना तुम्ही मास्कचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपल्याला व्हाईट आणि ब्ल्यू कलर स्प्रे करून घ्यायचा आहे. खालचा भाग सुटला तरी चालेल. हे व्हाईट फ्लावर्स आम्ही फक्त ट्रायलसाठी बघत होतो की फ्लावर्स चांगले दिसत आहेत की कॉटन. तर नंतर आम्ही कॉटनचा यूज केलेला आहे. यामध्ये कॉटनसाठी आम्ही जुन्या पिलोला कट करून त्यातला कॉटन काढलेला आहे आणि कॉटनचं आपल्याला असे क्लाउड्स क्रिएट करून घ्यायचे आहेत आणि ते क्लाउड्स आपल्याला नंतर त्या गोणीवरती आपल्याला चिपवायचे आहेत. गोणीच्या छोट्या छोट्या मधल्या किंवा बाजूच्या भागामध्ये अशा प्रकारे आपल्याला ते लावून घ्यायचे. आता इथे आपण फळी टाकून घेतलेली आहे. फळीवरती न्यूजपेपर आणि न्यूजपेपरवरती बेडशीट असं आपण ठेवणार आहे. बेडशीट टाकायच्या आधी आपल्याला पाट ठेवून घ्यायचं आहे, ज्यावरती गणपती स्थापना होणार आहे, जी आपल्याला थोडीशी हाईट दाखवेल. त्यानंतर बेडशीटनी जो पाट आपण ठेवला आहे गणपती स्थापनेसाठी त्याला कवर करून घ्यायचा आहे. गणपतीच्या मागच्या बाजूला ठेवण्यासाठी आपण शंकराची एक पिंड तयार करून घेतो आहे थर्मोकॉलनी आणि या थर्मोकॉलला आपल्याला ऑइल पेस्टल कलरचा यूज करून कलर आउट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व असेंबल करून लाईट्स लावून घ्यायच्या आहेत आणि हा आपला हिम पर्वतांचा फायनल लुक आहे. कसा दिसतोय नक्की सांगा.